पुण्यात कर्णकर्कश सायलेन्सरवर बुलडोझर, 2800 वाहनांवर कारवाई. राज्यात वाढत्या कर्णकर्कश आवाजाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहरात वाहतूक विभागाने तब्बल 2800 वाहनांवर कारवाई करत 870 वाहनांचे अनधिकृत सायलेन्सर जप्त करून त्यावर बुलडोझर फिरवला आहे. पुणे शहरात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवत कर्णकर्कश आवाज करणाऱ्या आणि अनधिकृत सायलेन्सर बसवलेल्या वाहनांवर मोठी कारवाई केली. या कारवाई दरम्यान 2800 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर 870 वाहनांचे सायलेन्सर जप्त करून त्यांचा नायनाट करण्यात आला. वाहतूक शाखेकडून स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की वाहनांमध्ये अनधिकृत बदल करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि इतरांना त्रास होईल असे प्रकार टाळावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुण्यातील या कारवाईनंतर इतर शहरांमध्येही अशाच मोहिमा राबवल्या जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः डोणगाव परिसरात बुलेटच्या फटाक्यांमुळे नागरिक त्रस्त असल्याच्या तक्रारी आहेत. आता डोणगाव पोलीस प्रशासनही अशाच प्रकारे कठोर कारवाई करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ध्वनी प्रदूषणावर लगाम लावण्यासाठी प्रशासनाची ही कारवाई कितपत परिणामकारक ठरणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, पुणे.